प्रश्न हा खूप चांगला विचारला आहे. खरं तर पारदर्शक मार्ग कोणता, तर मी असं सांगेन, हे बघा 11वी सायन्सला जर जायचं असेल तर 10वी आणि 9वी स्ट्रॉंग पाहिजे. सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश 3 विषय, आणि या 3 विषयांमध्ये सुद्धा मुलं आपली स्ट्रॉंग असलं असं नाही. आणि पालक भलत्या गैरसमजुतीत असतात की 10वीला मी क्लास खूप छान लावलाय का, तर क्लासला छान फी दिलेली असते म्हणून. पण बेसिकली तसं नाही. मुलाचं सायन्स 90 मार्क्स आले तरी ते तेवढं स्ट्रॉंग नसतं जेवढं 11वीला पाहिजे असतं. ठीक आहे. मग 11वी मध्ये आल्यानंतर परत आणखीन आपण काय बघतो की 11वी मध्ये विद्यार्थी जातो एवढंच बघतो, मोठी अकॅडमी लावली, मोठे पैसे दिले एवढंच बघतो. गरज नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीत अभ्यास केला, खूप छान मार्क्स मिळतात. आणि जेई नीट, मी पुन्हा तेच सांगेन की ते म्हणजे आयुष्य करिअर बनते. तर मुलानं सिस्टमॅटिकली, ठराविक आणि सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये एक ठराविक पॅटर्न येतो जो आम्ही आमच्या मुलांना देतो, आमच्या कॉलेजमध्ये आम्ही मुलांना देतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये आम्ही जेई नीटची तयारीही करून घेतो. ऑब्व्हियसली आम्ही कुठल्याही ब्रँडेड अकॅडमी सारखी तयारी करून घेत नाही, त्याच्यापेक्षा 10 पटीनं चांगली करून घेतो. आमचे रिझल्ट चांगले येतात. आणि 40 मुलांमध्ये रिझल्ट आणून दाखवणं आणि 400 मुलांमध्ये रिझल्ट आणून दाखवणं याच्यात फरक आहे. म्हणून मी पारदर्शकता, मी बोललात म्हणून मी सांगितलं की 40 मध्ये रिझल्ट येणं ही पारदर्शकता, पण 400 मध्ये रिझल्ट आणणं ही पारदर्शकता नव्हे. म्हणून कमी पैशामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल ही सायन्सला गेल्यानंतर पालकांनी आणि मुलांनी काळजी घेतली पाहिजे. आणि हा एपिसोड या क्वेश्चन मध्ये तर महाराष्ट्राच्या जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हायरल केला पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे, कारण हेच पारदर्शक सत्य आहे.